ನಮಸ್ತೆ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಮುಂಬೈ ಟು ಕರ್ನಾಟಕ ಚಾನಲ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಅಖಿಲ ಭಾರತ ಕೇಸರಿ ಸೇನೆ ಬ್ಲಡ್ ಡೊನೇಷನ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಮುಂಬೈ. ಇದು ಕೇವಲ ಬ್ಲಡ್ ಡೊನೇಷನ್ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. 2012 ಅಕ್ಟೋಬರ್ 9ರಂದು ಸೌಜನ್ಯ ಕತೆ ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ತಿಳಿದಿರುವಂಥದ್ದು. ನವರಾತ್ರಿಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬರ್ಬರವಾಗಿ ಬಲಾತ್ಕಾರವಾದ ಹದಿಹರೆಯದ ಹೆಣ್ಣು ಮಗಳ ಕಣ್ಣೀರ ಕತೆ. ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕವೇ ನಂಬಿದ ದೇವರ ಕ್ಷೇತ್ರವಾದ ಧರ್ಮಸ್ಥಳದಲ್ಲಿ ನಡೆದ ಘಟನೆ. ಕೋರ್ಟಿನಲ್ಲಿ ಸಿಗದ ನ್ಯಾಯಕ್ಕೆ ಧರ್ಮಸ್ಥಳದ ತೀರ್ಮಾನವೇ ಕೊನೆಯ ತೀರ್ಮಾನ. ಆದರೆ ಸೌಜನ್ಯನ ಪಾಲಿಗೆ ಧರ್ಮಸ್ಥಳದಿಂದ ಇನ್ನೂ ನ್ಯಾಯ ಸಿಗದೇ ಇರುವುದು ವಿಪರ್ಯಾಸವೇ. ಆದರೆ ಎಷ್ಟು ವರ್ಷಗಳು ಕಳೆದರೂ ನ್ಯಾಯ ದೊರಕಿಸುವ ಪ್ರಯತ್ನ ಮಹೇಶ್ ತಿಮ್ಮಾರೌಡಿಯವರ ಮುಖಾಂತರ ಅಂದಿನಿಂದ ಇಂದಿನವರೆಗೂ ನಡೆಯುತ್ತಿದೆ. ಅದರ ಪರವಾಗಿ ಇಂದು ಸುರೇಶ್ ಶೆಟ್ಟಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಮುಂಬೈಯಂಥ ಮಹಾನಗರದಲ್ಲಿ ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರ ನಡೆಯಿತು. ಇದರಲ್ಲಿ ಮುಂಬೈನಂಥ ಮಹಾನಗರದ ಪ್ರಮುಖ ಗಣ್ಯರು ಇದರಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದು ವಿಶೇಷವಾಗಿತ್ತು. ರಕ್ತಹೀನವಾಗಿ ಸತ್ತಂಥ ಸೌಜನ್ಯನ ಘಟನೆ ಜನರಿಗೆ ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ನೆನಪಿಸುವ, ಸೌಜನ್ಯನಿಗೆ ನ್ಯಾಯ ದೊರಕಿಸುವ ಪ್ರಯತ್ನ ಇನ್ನೂ ನಡೆಯುತ್ತಲೇ ಇದೆ. ಮೋದಿಯವರು ಹೇಳಿದಂತೆ ಬೇಟಿ ಬಚಾವ್ ಬೇಟಿ ಪಡಾವ್. ಆದರೆ ಅವರ ಮಾತು ಇಲ್ಲಿ ಸುಳ್ಳಾಯಿತು ಅಂತಲೇ ಹೇಳಬಹುದು. PUC ಓದುತ್ತಿದ್ದ ಹೆಣ್ಣು ಮಗಳು ಬರ್ಬರವಾಗಿ ಸತ್ತು 14 ವರ್ಷ ಕಳೆಯಿತು. ಈ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಮುಂಬೈನಲ್ಲಿ ನಡೆದಂತಹ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ವಿಡಿಯೋ ಸಂಪೂರ್ಣವಿದೆ. ಈ ವಿಡಿಯೋವನ್ನು ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ನೋಡಿ. ಇಷ್ಟ ಆದಲ್ಲಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ನಮ್ಮ ಚಾನಲ್ ಎಲ್ಲ ವಿಡಿಯೋಗಳು ನಿಮಗೆ ನೇರವಾಗಿ ಸಿಗುತ್ತದೆ. ಮೋದಿಗೆ ಈ ಕೂಗು ಕೇಳುವ ತನಕ, ಸತ್ತ ಸೌಜನ್ಯಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗುವ ತನಕ ನಾವಿದ್ದೇವೆ ಎಂದರು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಗಣ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳು. लेकिन आपका जो कुछ भी प्रॉब्लम्स है, जो कुछ भी आपको सहकार्य आमदार तकादार सुरेश जी की तरफ से या मेरी तरफ से लगता है, हम हमेशा आपके लिए खड़े रहेंगे। इस कार्यक्रम के माध्यम से आपको कहना चाहता हूँ और रुकता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। कर्नाटक में एक लड़की के ऊपर अत्याचार हुआ और उसका वहाँ कोई कुछ उसके लिए सरकार कुछ कर नहीं रहा है। ये बहुत ना हीन दर्जे की बात है। अगर ये वहाँ हमारे एकनाथ शिंदे जी अगर यहाँ होते थे, आपको पता होगा एक लड़की ने ऐसे ही बलात्कार किया था और साहब ने बोला कायदा बिना खड्डे में उसको शूट आउट कर दो, उसको खत्म करने का काम किया। ऐसी प्रवृत्ति कहीं भी नहीं बनना चाहिए, पूरे देश में नहीं बनना चाहिए। महिलाओं का सम्मान करना ये हमारा प्रथम कर्तव्य है। तो इसके लिए आपको जहाँ मदद करेगी हम पूरी तो आपके साथ। जय हिंद, जय महाराष्ट्र। सौजन्य नावाची मुलगी आणि या मुलीवर ओढवलेला प्रसंग आणि असे प्रसंग सुरक्षित राहू, कारण नोकराची जागा नोकराच्या जागेवर ठेवली पाहिजे. सत्ताधारी कुठलाही असो, आमदार, खासदार, नगरसेवक, मंत्री, अधिकारी हा नोकर असतो जनतेचा आणि त्या नोकराला आम्ही कल्याण देतो. म्हणून आमच्या मुलीबाळावर, आमच्या लेकरावरती, आमच्या बहिणीवरती, आमच्या आईवरती अत्याचार होतो. म्हणून हे आम्हाला समजलं पाहिजे. अगोदर आम्ही कुणाची इज्जत करायची आणि आम्ही कुणाची इज्जत नाही करायची. इज्जत करायची तर त्याची लायकी कुठपर्यंत ठेवायची हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि मला तुम्हाला सांगायचं, तुमचं खरंच अभिनंदन आहे. श्रीनाथाला तुमचं खरंच अभिनंदन आहे. आणि या तुमच्या कार्यामध्ये बहुजन जनता पक्षाचा मी अध्यक्ष म्हणून 100% गॅरंटी देतो. जेव्हा केव्हा तुम्ही मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आंदोलन ठेवा, त्या आंदोलनामध्ये आमचा पक्ष 100% तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी असेल. हे सौजन्य त्या घरची लेक नव्हती, ती आमचीही लेक होती. आणि ते बसलेल्या प्रत्येक माणसाची लेक आहे. आमचा DNA एक आहे. आम्ही भारतीय आहोत, आम्ही नागवंशी आहोत, हे आम्हाला सर्वांना समजलं पाहिजे. आणि जोपर्यंत आमची एक वोट दाखवण्यापेक्षा जोपर्यंत आम्ही मुक्ती करत नाही, तोपर्यंत आम्ही जिंकणार नाही. हा लढा श्रीकांतांच्या माध्यमातून मुंबईमध्ये उभा होत आहे आणि त्या मुंबईच्या लढ्यामध्ये बहुजन जनता पक्ष हा सक्षमपणे उभा आहे अशी मी गवाही देतो. परत एकदा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त आलेल्या सर्व समाज बांधवांना, नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, संघटनांना शुभेच्छा देतो. तसेच सौजन्यांनाही अभिवादन करतो. तिच्या त्या धाडसी वृत्तीला अभिवादन करतो आणि तिच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. आणि आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्यामुळं आपण त्या आनंदाने आहोत. दोन्ही क्षण एकत्र आले आहेत. आपण सुखापेक्षा दुःखाला महत्त्व दिलं पाहिजे आणि सौजन्याच्या दुःखात सहभागी झाला पाहिजे. आम्ही हमेशा अन्नासोबत सौजन्याच्या
जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र, जय भारत. सबको नमस्कार. सौजन्यपुर होराट समिति मुंबई और अखिल भारत केसर सेना इनका जंटी आश्रय से आज हम यहाँ पे रक्तदान शिविर यानी कि दान से सबसे श्रेष्ठ दान बोलेगा तो रक्तदान. ये रक्तदान शिविर हमारा बहन जो सौजन्य नाम से हम लोग आज रक्तदान शिविर संविधान शिल्पी डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का आज जयंती है. ये जयंती में हम लोग यहाँ पे आयोजन किया है. 2012 में हमारा बहन सौजन्य नाम की लड़की 17 साल की, ये कर्नाटक का साउथ केनरा डिस्ट्रिक्ट का धर्मस्थल गांव में एकदम बर्बर यानी कि अमानुष रीत से उनका रेप एंड मर्डर होके वो ग्राम में उसका ऊपर अत्याचार करके उसको मार डाला. एक धर्मस्थल बोलेगा तो वहाँ पे एक पॉपुलर टेम्पल है. जो मर्डर किया उनके ऊपर सस्पेक्टेड लोग का बारे में नाम अपना सौजन्य का माँ ने बोल रहे हैं, लेकिन अभी तक उनका बात कोई सुनने के लिए राजी नहीं है, क्योंकि उनका एक ही आग्रह था, ये जो मेरा बेटी का अत्याचार करके हत्या किया ये लोग को सलाख के पीछे जाना चाहिए करके. लेकिन जो सामने वाला बहुत पावरफुल है, वो हिसाब से उनका आवाज उधर ही दब जा रहा है, क्योंकि वो ना एक पार्टी में, वो सब पार्टी में फंडिंग करता है. इलेक्शन टाइम में फंडिंग करता है, सबसे संबंध रखा है, मीडिया को अपने जेब में रखा है. तो वो हिसाब से कोई भी वहाँ पे हाथ डालने के लिए आता है और वो गरीब माँ को इंसाफ नहीं मिल रहा है. इसके लिए हम लोग जो 2024 में भी महाराष्ट्र में हम लोग बड़ा तरफ से अपना आंदोलन किया था, बहुत लोग अपना साथ दिए हैं. सब लोग को इसके बारे में एक सिंपैथी है, वो बच्ची का माँ को न्याय मिलना चाहिए करके. तो वो हिसाब से हम लोग आज यहाँ पे रक्तदान शिविर और शाम को अन्नदान का कार्यक्रम सब रखा है. हमारा एक ही मकसद है, हम किसी को भी उंगली दिखाएगा नहीं, लेकिन हमको ये मैटर में अपने को ये जो हादसा का कौन आरोपी है वो साला के पीछे जाना चाहिए, इतना बोल के हम लोग हर टाइम आगे भी हम लोग यहाँ का महाराष्ट्र का भी जो अपना आमदार साहब ने भी बोला है, क्योंकि हम तुम्हारे साथ में, वैसे अपना अम्बेडकर सेना वाला भी सब हम लोग को ये बोला है, गुमाड़े साहब ने भी ये सब बोला है, हम तुम्हारा साथ है. तुम आगे के दिन दहीसर से लेके अपना आज़ाद मैदान तक तुम लोग बड़ा रैली करो और वहाँ पे अपन बड़ा एकदम सभा लेगा, उसमें तो जवाब मिलेगा क्या देखे के बोल के वो लोग भी बोले अपना साथ देगा बोला. तब तक न्याय नहीं मिलेगा, तब तक हम ये आंदोलन चालू रहेगा. सौजन्य को न्याय दिला के देगा. जय हिंद, जय महाराष्ट्र और जय कर्नाटक. ನೋಡಿ, ಇದು ನಾವು 2024ಕ್ಕೆ ಇಲ್ಲೊಂದು ದೊಡ್ಡ ಸಭೆಯನ್ನು ಮೀರಾ ರೋಡ್ನ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಹಾಲಲ್ಲಿ ಸುಮಾರು 2-3 ಸಾವಿರ ಜನಗಳನ್ನು ಸೇರಿಸಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ನಾವು ಸಭೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಆ ಸಭೆ ಅಂದರೆ ಅದು ಮಹೇಶ್ ಅಣ್ಣ ಸ್ವತಃ ಅಲ್ಲಿ ಹಾಜರಿದ್ದರು, ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಹೋರಾಟಗಾರ್ತಿ ಆದಂಥ ಪ್ರಸನ್ನ ರವಿ ಅವರು ಕೂಡ ಇದ್ದರು. ಮತ್ತು ಆ ಸಭೆ ನಮ್ಮ ಒಂದೊಂದು ಸಕ್ಸಸ್ ಆಗಿ ನಾವು ಮಾಡಿ ತೋರಿಸಿದ್ದೇವೆ. ಆ ನಂತರ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಅದರ ಒಂದು ಅಲೆ ಎದ್ದು ಎಲ್ಲರೂ ಸೌಜನ್ಯಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಆಶೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಸೇರಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಕೂಡ ಬ್ಲಡ್ ಡೊನೇಷನ್ ಕ್ಯಾಂಪ್ಗೆ ತುಂಬ ಜನ ಬಂದಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಸಭೆಗೆ. ಅಂದರೆ ಇದು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಬ್ಲಡ್ ಡೊನೇಷನ್ ಕ್ಯಾಂಪ್, ಹಾಗಾಗಿ ರಕ್ತ ಕೊಡುವವರು ಅಂದರೆ ಈ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಮಹೇಶ್ ಅಣ್ಣನಿಗೆ ಒಂದು ಅವರ ಭುಜಕ್ಕೆ ಭುಜ ಕೊಟ್ಟು ನಿಲ್ಲುವಂಥವರು ಇವತ್ತು ರಕ್ತದಾನ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಈ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಈ ಜೊತೆ ಇದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದಾರೆ. ಇಂದು ನಮ್ಮ ಜೊತೆ ನಮಗೆ ಇಲ್ಲೇ ಮುಂಬೈಯವರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಸೇರಿದ್ದಾರೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಗುಮಾನೆ ಅಂತವರು ಇದ್ದಾರೆ, ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಇಲ್ಲಿಯ ಶಾಸಕರು, ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿಯ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ಗಳು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನೀವು ಯಾವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೂ ಕೂಡ ನೀವು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಆಜಾದ್ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ನೀವು ದೊಡ್ಡ ಒಂದು ಸಭೆಯನ್ನು ಕರೀರಿ, ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ನಾವು ದೊಡ್ಡ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಕೈ ಜೋಡಿಸ್ತೇವೆ, ಏನಾದರೂ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಏನು ಅವರೆಲ್ಲ ನಮ್ಮ ವಿಡಿಯೋ ನೋಡಿದರು. ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ನಡೆದರೂ ಕೂಡ ಸರ್ಕಾರ ನಿಮಗೆ ಒಂದು
ಸಾಥ್ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಆದರೆ ಇದರ ಹಿಂದೆ ಏನು ಅಂತ ಕೇಳಿದೆ. ನಾನು ಅದು ಕೇಳಿದೆ ಅವ್ರಿಗೆ, ಇಲ್ಲಿ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ನಾವು ಯಾರ ಮುಂದೆ ಮಾಡೋದಂತ ಆದರೆ ಒಬ್ಬ ರಾಜ್ಯಸಭಾ ಮೆಂಬರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪದವಿಯನ್ನು ಪಡೆಗೊಂಡವರು, ಪದ್ಮವಿಭೂಷಣವನ್ನು ಪಡೆಗೊಂಡಂಥವರು, ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ಪ್ರಭಾವಿಗಳಾಗಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಕರ್ನಾಟಕದ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಎಲ್ಲ ಹೆಚ್ಚಿನ ಜನರು ಅವರ ಕಾಲ ಬುಡದಲ್ಲಿ ಬಂದು ಬೀಳುವಂಥವ್ರು. ಆಗಿರುವಾಗ ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಒಂದು ಮರೀಚಿಕೆ ಅಂತ ಇತ್ತು. ಆದರೆ ಮಹೇಶ್ ಅಣ್ಣನ ಸತತ ತನ್ನ ಜೀವನವನ್ನೇ ಮುಡಿಪಾಗಿಟ್ಟು 2014ರಿಂದ ಇದುವರೆಗೆ 2026 ತನಕ ಸಹ ಇನ್ನೂ ಕೂಡ ನ್ಯಾಯ ದೊರೆಯುವ ತನಕ ಅವರು ವಿರಾಮಿಸಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಧ್ಯೇಯದಲ್ಲಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವರ ಈ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಜೊತೆಯಾಗಿದ್ದೇವೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಮುಂಬೈಗರು ತುಂಬ, ಅಂದರೆ ನನ್ನ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಡೆದರೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನವರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದಾರೆ. ಹೆಚ್ಚಿನವರಿಗೆ ವಾಸ್ತವ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ಎಲ್ಲರೂ ಅದೇ ಹೇಳೋದು, ಈ ಯಾರು ನಾವು ಬೊಟ್ಟು ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಆದರೆ ನ್ಯಾಯ ಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಕೂಗು ಎಲ್ಲರೂ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಮುಂಚೂಣಿಯಲ್ಲಿದ್ದರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಹಿಂದೆ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಸಹಕಾರ ಸಲಹೆಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇನ್ನೂ ಕೂಡ ನಾವು ಯಾವ ಥರ ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ದೊರೆಯುತ್ತಿಲ್ಲೋ ಅಲ್ಲಿ ತನಕ ನಾವು ವಿರಮಿಸುವುದಿಲ್ಲ. ಬ್ಲಡ್ ಡೊನೇಟ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ರಕ್ತಹೀನ ಆಗಿ ಸತ್ತಂಥ ಹುಡುಗಿಗೆ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಮುಂಬೈನಲ್ಲಿ ಇಂಥ ಒಂದು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮುಖಾಂತರ ಅವಳಿಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸುವ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಬಂದಿದ್ರಿ. ಸೊ ಇದರ ಉದ್ದೇಶನ ನೀವು ಹೇಳಿದ್ರಿ. ಇನ್ನು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಕೆಲವೊಂದು ಇವತ್ತಿನ ಸ್ಟೇಜ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಿದ್ವಿ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರನವರು ತುಂಬ ಜನ ಹೇಳಿದರು ನಾವು ಇಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಸಾಥ್ ಇದ್ದೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ. और आप स्टेज में भी बोला हम लोग हमेशा आपका साथ है करके. अब क्या बोलना चाहते हैं? ये एक लड़की का हत्या हुआ है, अभी तक उसको न्याय नहीं मिला है. पहले तो मैं आपके चैनल का अभिनंदन करूंगा. सौजन्य जैसा जो मंदिर में बलात्कार हो सकता है और उस आरोपी को अगर कार्रवाई नहीं हो पाती, उनको अरेस्ट नहीं हो पाती, उनके खिलाफ इतना लाखों लोग रास्ते पे उतर रही है, लाखों लोग उतर रहे हैं. आज कर्नाटका से लेके मुंबई तक उसकी जो चिंगारी है पहुंच चुकी है और वो चिंगारी आज मुंबई में शुरुआत हो चुकी है. अगर इसके बारे में अगर सरकार कुछ नहीं कर पाएगी तो आज मुंबई से शुरुआत हो चुकी है. मगर मुंबई में अगर मैटर आता है, हम जय भीम वाले हैं, हम बाबा साहब के अनुयायी हैं, हम देश के रक्षक हैं, संविधान को मानने वाले लोग हैं, हम लहूजू को मानने वाले लोग हैं. जो हमारी जो परंपरा है, हमारे जो महापुरुष है, उनका इतिहास रह चुका है. उन्होंने अपने घर द्वार पे पानी फेर के ही समाज और देश बचाया है. लहू जी का नाम लो, अन्ना भाऊ का नाम लो, बाबा साहब का नाम लो, बिरसा मुंडा का नाम लो. हर एक हमारा महापुरुष जो है ना, देश के लिए लड़ा है, देश के लिए शहीद हुआ है. उसमें हमारा नाम जुड़ेगा तो कोई फर्क नहीं पड़ता है. आज मुंबई में सुरेश अन्ना के माध्यम से, श्रीनाथ अन्ना के माध्यम से ये मुंबई में हमें इन्विटेशन किए हैं कि इस न्याय देने के लिए आप हमारे साथ आओ. और हम आ गए हैं और बहुत जल्दी हम एक साथ मीटिंग लेके दहीसर से लेके आज़ाद मैदान तक हजारों लोग जमा करके लॉन्ग मार्च निकालेंगे और सौजन्या को न्याय दिलाने की कोशिश करेंगे. और हम महाराष्ट्र से भी मांग करेंगे. जो स्लोगन ही है ना, बेटी बढ़ाओ बेटी पढ़ाओ. मगर जब चार लोग अगर एक जगह जमा हो गए तो सिर्फ एरिया तक बात जाती है. 40 लोग जमा हो गए पुलिस स्टेशन तक बात जाती है. 400 लोग अगर जमा हो गए तो कलेक्टर तक बात जाती है. और 4000 लोग जमा हो गए तो मंत्रालय तक बात जाती है. अगर 4000 लोग रोड पे उतर रहे हैं तो ये प्रधानमंत्री के पास बात नहीं गई होगी, ये गलत है. उसके बारे में उनके पास जानकारी नहीं होगी, गलत है. जो नागरिक रोड पे बोल रहे हैं, उसकी माँ बोल रही है, उसकी बहन बोल रही है, हमारी बहन है, हम बोल रहे हैं. और कर्नाटक का हर घर का हर आदमी बोल रहा है, हर बहन बोल रही है, हर बेटी बोल रही है. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ कागज पे रहने से कुछ नहीं होता है. वो लोगों तक जाना चाहिए. लोगों को उस बारे में भरोसा होना चाहिए कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ये नारा सच है. हमें लग नहीं रहा है. मैं सत्ता के विरोध नहीं हूँ, मैं मोदी जी का विरोधक नहीं हूँ, मगर जो गलत है उसका विरोधक हूँ, रहूँगा और आगे भी विरोध करूँगा. मुझे इसके बारे में सरकार से ना डरना है ना किसी से, क्योंकि मैं संविधान को मानने वाला हूँ. हमारे लिए सबसे ऊपर संविधान है, नियम है, कानून है और बाबा साहब हमारे लिए सबसे ऊपर है. तो हम हमारा जो हक है, जो हम चाहते हैं कि सौजन्या को न्याय मिले, वो मांग के रहेंगे. ऐसे आप लोगों में मैं कंग्रेचुलेशन बोलती हूँ. ये जो प्रोग्राम अच्छे से आप लोग ने किया, स्टेज में भी बहुत लोग आपको भी सपोर्ट दिया है. ऐसे ही सपोर्ट मिलते रहने दो. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್. ಸ್ನೇಹಿತರೆ, ಕೇಳಿದ್ರಲ್ವಾ,
ಈ ವಿಡಿಯೋದಿಂದ ನಿಮಗೆ ಎಷ್ಟು ಮಾಹಿತಿ ಸಿಕ್ಕಿತು? ಇಂದು ಮುಂಬೈನಂಥ ಮಹಾನಗರದಲ್ಲಿ ಸೌಜನ್ಯ ಪರ ನ್ಯಾಯ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಆಂದೋಲನ ಹೊರಡಿಸಿ ಶ್ರೀನಿವಾಸಣ್ಣ ಹಾಗೂ ಸುರೇಶ್ ಅಣ್ಣನಿಗೆ ಬೆಂಬಲವಾಗಿ ನಾವಿದ್ದೇವೆ ಎಂದರು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರೀಯನ್ನರು. ಮಹೇಶ್ ಶೆಟ್ಟಿ ತಿಮ್ಮಾರೌಡಿಯವರಿಗೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಇನ್ನಷ್ಟು ಬೆಂಬಲ ಸಿಕ್ಕಿತು ಅಂತಲೇ ಹೇಳಬಹುದು. ಈ ವಿಡಿಯೋ ಇಷ್ಟ ಆದಲ್ಲಿ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ನಿಮ್ಮವರಿಗೂ ಸಹ ಶೇರ್ ಮಾಡಿ. ನಮ್ಮ ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಚಾನಲ್ ಎಲ್ಲ ವಿಡಿಯೋಗಳು ನಿಮಗೆ ನೇರವಾಗಿ ಸಿಗುತ್ತದೆ. ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಸಿಗೋಣ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.